नमस्कार, मी रवींद्र जाधव. आज आपण सागा सोल्युशन या कंपनीचं सागा बूमर या प्रोडक्टचा आपण डेमो बघणार आहोत. डेमो दाखवण्यासाठी आपल्या कंपनीचे नाशिकचे फाउंडर मिस्टर प्रशांत पाटणकर आणि हितेश पवार सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी डेमो दाखवायचा आहे. शेती कशी करायची, कमी खर्चात शेती कशी करायची, पाण्याचा पीएच कसा मेंटेन झाला पाहिजे, ह्या गोष्टीवर हितेश सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सरांना मी विनंती करतो की त्यांनी पीएच मेंटेन कसा करावा हे दाखवा. नमस्कार. जसं आता सरांनी सांगितलं की आपल्याला बूमर या प्रॉडक्टचा आज डेमो बघायचा आहे, पण तो डेमो बघण्यापूर्वी हा डेमो आपल्याला कशासाठी बघायचा आहे, याचा आपल्याला फायदा काय आहे हे समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर मी फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो की पाण्याचा पीएच बॅलन्स असणं किती जास्त गरजेचं आहे. जसं अनेक कृषी विद्यापीठ आहेत, नांदेड कृषी विद्यापीठ झालं, राहुरी कृषी विद्यापीठ झालं, यांच्या संशोधनामध्ये काही मानांकनं सांगितली गेली आहेत, ज्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की कुठल्याही पिकाची गुणवत्ता किंवा त्याची उत्पादन क्षमता ही त्यावर आपण किती चांगल्या प्रकारची खतं वापरतो आहोत किंवा किती चांगल्या प्रकारची औषधं वापरतो आहोत याच्यावर अवलंबून नसून त्या पाण्याचा जे आपण शेतीला देतोय किंवा त्या मातीचा ज्याच्यामध्ये आपण पीक उगवतोय याचा पीएच किती चांगला आहे याच्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. आता पीएच चांगला किंवा बॅलन्स असणं म्हणजे नेमकं काय, तर जसं आपण म्हणतो की न्यूट्रल पीएच 6 ते 7 मध्ये जो पीएच असतो ज्या पाण्याचा त्याला आपण न्यूट्रल पीएच म्हणतो. त्याच्या खाली जे काही पाण्याचा पीएच येतो त्याला आपण ॲसिडिक वॉटर म्हणतो आणि त्याच्या वर ज्या पाण्याचा पीएच जातो म्हणजे 7च्या वर त्याला आपण अल्कलाईन वॉटर म्हणतो. आता बऱ्याच ठिकाणी शेतीचं पाणी किंवा शेतीला दिलं जाणारं पाणी हे बऱ्याच स्वरूपात अल्कलाईन झालेलं आहे. त्याच्यामुळे पिकांची वाढ, खतांचं प्रमाण, कीटकनाशकांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. ते कसं आपण समजून घेऊया. जेव्हा कुठलीही कंपनी खतं किंवा कीटकनाशक बनवते तेव्हा त्यांचे काही मानांकनं असतात की हे औषध त्याच पाण्यामध्ये वापरलं जावं ज्या पाण्याचा पीएच न्यूट्रल म्हणजे 6 ते 7च्या दरम्यान असावा, ज्यामध्ये ते औषधं खूप चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत. जर पाण्याचा पीएच बॅलन्स नसला तर जे औषध 100% काम करणार आहे ते औषध तुमचं फक्त 50 ते 60% काम करणार, जेणेकरून तुमच्या कीटकनाशकांचा खर्च हा देखील वाढणार आहे. अशाच पद्धतीने तुमचं काम होणार आहे खतांच्या बाबतीत, त्याचं प्रमाण वाढणार आहे. याचं मेन कारण काय की ज्यावेळेस जमिनीचा किंवा पाण्याचा पीएच बॅलन्स नसतो त्यावेळेस कुठल्याही रोपाला 3 प्रकारची मुळं असतात, सोटमूळ, जेटमूळ आणि तंतुमूळ. तंतुमूळ म्हणजे आपलं व्हाईट रूट, ज्याचं महत्त्वाचं काम असतं पूर्ण पोषक द्रव्य झाडापर्यंत पोहोचवणं, ते शोषून अपटेक करून झाडापर्यंत पोहोचवणं. तर व्हाईट रूटची जी ग्रोथ आहे ती चांगल्या पद्धतीने होत नाही. त्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये आपण किती चांगल्या प्रकारचे कीटकनाशक देतो आहे किंवा किती चांगल्या प्रकारचं खत देतो आहे त्याचा तेवढ्या प्रमाणात फायदा त्याला होत नाही. याच्यामुळे पाण्याचा पीएच बॅलन्स असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. जसं पहिली आपली जमीन फार भुसभुशीत होती त्याच्यामुळे उत्पादन खूप चांगलं होतं, पण आता दिवसेंदिवस रसायनांच्या वापरामुळे जमीन आपली ही चिकट आणि टणक होत चाललेली आहे. तर ती भुसभुशीत असणं गरजेचं आहे, ते संपूर्णपणे मेंटेन आहे आपल्या पीएचवर. तर आपण आता बघितलं की इथे आपल्याकडं एक हे आहे, आपण ज्या विहिरीला पाणी वापरतो ते विहिरीचं पाणी आपण आणलेलं आहे, त्याचा पीएच आपण चेक करणार आहोत. तर हे पीएच इंडिकेटर सोल्युशन आहे. याच्यामध्ये काही लाईन्स दिलेले आहेत की याच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर जे कलर तयार होईल तेवढा पाण्याचा पीएच आहे असं आपण समजूया. दोन बरं आता जर आपण बघितलं तर ह्या पाण्याचा पीएच हा कलर हा जवळपास 8.5 ला दाखवलेला पीएच ची मॅच झाला आहे, म्हणजे या पाण्याचा पीएच आपण 8.5 समजू शकतो. बरोबर आहे. आता हे सेम आपण 3 ठिकाणी पाण्याचा पीएच चेक करणार आहोत. 3 ठिकाणी काय ते आपल्याला समजेलच. जसं पाण्याचा पीएच बॅलन्स करण्यासाठी आपण शक्यतो मार्केटमध्ये सल्फ्युरिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड किंवा सायट्रिक ॲसिड वापरलं जातं, पण याच्याने खरंच पाण्याचा पीएच बॅलन्स होतो की कमी होतो आपण ते बघूया. जसं मी बोललो की सायट्रिक ॲसिड, फॉस्फरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड एकाच फॅमिलीला बिलॉंग करतं. लिंबामध्ये नॅचरल सायट्रिक ॲसिड असतं. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये लिंबू टाकतो किंवा बरेचसे लोक पीएच बॅलन्स करण्यासाठी लिंबाचा देखील वापर करत असतात, तर ज्यावेळेस आपण याच्यामध्ये लिंबू टाकला तर त्यावेळेस काय झालं, पाण्याचा पीएच बॅलन्स न होता तो अजून जास्त डाऊन होऊन गेला. जर आपण याच्यावर चेक केलं तर पाण्याचा पीएच झाला आहे तुमचा 5. म्हणजे आता हे पाणी तुमचं जे पहिले अल्कलाईन होतं आता हे ॲसिडिक झालेलं आहे. बरोबर. म्हणजे ह्या पाण्यामध्येही आपण कुठल्याही चांगल्या प्रकारची खतं किंवा कीटकनाशकं वापरली तरी त्याचा खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला येणार नाहीये. तर आपण याच्यासाठी बघूया आपलं बूमर कसं काम करतं येतं. ज्यावेळेस आता ह्या पाण्याचा पीएच आपण बघितलं, मगाशी आपण 2 ठिकाणी चेक केल्याचा अल्कलाईन पीएच आहे, पण आता बूमरचा याच्यावर काय फरक पडतो ते आपण एकदा चेक करूया. ज्यावेळेस आपण आपलं बूमर यामध्ये मिक्स करणार आहोत त्यावेळेस यांनी काय केलंय, आपल्या पाण्याचा पीएच हा बॅलन्स केला. ज्यावेळेस आपण बघितलं की सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर आपल्या पाण्याचा कलर कुठला होता आणि आता पाण्याचा कलर कुठला झालेला आहे, याच्यावर जे मानांकन दिलेलं आहे त्याच्यानुसार आपल्या पाण्याचा पीएच हा पूर्ण येलो कलरमध्ये म्हणजे 6 मध्ये आलेला आहे. जसं
आपण आतापर्यंत वापरलेले औषधं हे आपल्या शेतीचं पाणी आहे जे पूर्णपणे अल्कलाईन आहे. याच्यामध्ये आपण सायट्रिक ऍसिड, फॉस्फरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड किंवा लिंबू वापरतो. याच्याने पाण्याचा पीएच बॅलन्स नव्हतं, तो अजून जास्त डाऊन होऊन गेलेला, म्हणजे अल्कलाईन पाणी तुमचं ऍसिडिक बनलेलं आहे. आणि आपला हा बुमरचा रिझल्ट आहे. बुमर टाकल्यानंतर तुमच्या पाण्याचा पीएच हा प्रॉपर बॅलन्स झालेला आहे. बरोबर. आता सफेद मुळांसाठी किंवा जमिनीसाठी पाण्याची गुणवत्ता सुधारली, पण आता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की हे शेतीचं पाणी आपल्या जमिनीमध्ये असणारे पोषक द्रव्य हे पूर्णपणे अपटेक करणार आहे का. तर ते आपल्याला कसं कळणार आहे, जसं आपल्या जमिनीमध्ये विद्यापीठाच्या संशोधनानुसार आपल्या जमिनीमध्ये बऱ्याच प्रमाणात खतं ही ऑलरेडी पडून आहेत, पण त्याचा पूर्ण प्रॉपरपणे इनटेक किंवा अपटेक चांगल्या पद्धतीने होत नाहीये. त्यामुळे ते खतं चांगल्या पद्धतीने काम करत नाहीये. का? कारण की आपली सफेद मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा पाण्याचा सरफेस तुटत नाहीये. आता हे सल्फर डस्ट आहे. आपण असं समजूया की सल्फर डस्ट जर सपोज पाणीमध्ये असलं की जमिनीमध्ये असलं तर आपण टाकलेल्या पाण्यामध्ये की आपल्या विहिरीच्या पाण्यामध्ये हे मिक्स होत आहे का. जर आपण आता बघितलं तर याच्यामध्ये आपण पूर्ण मिक्स करायच्या प्रयत्नानंतर सुद्धा हे सल्फर याच्यामध्ये मिक्स होत नाहीये. बरोबर. आता जर हे जमिनीमध्ये पाण्यामध्ये मिक्सच होणार नाही तर याचं अपटेक करणं हे आपल्यासाठी अवघड होऊन जाणार आहे. बरोबर. तर आता हे बूमर आहे ज्याच्यामध्ये आपण टाकल्यानंतर आपण बघितलं की टाकता क्षणी ते मिसळायला किंवा खाली जायला सुरुवात होते. तुम्ही याला बघू शकता. ज्यावेळेस आपण याला मिक्स करायचा प्रयत्न करतो, जर आता आपण बघितलं तर आपलं सल्फर हे पाण्यामध्ये पूर्ण प्रकारे मिक्स झालेलं आहे. ज्यावेळेस आपण दोन्ही पाण्यामधला फरक बघितला तर एका पाण्यामध्ये सल्फर तसंच अजूनही तरंगतंय, मिक्स झालेलं नाही, आणि दुसऱ्या पाण्यामध्ये प्रॉपर सल्फर आपलं मिक्स झालेलं आहे. आता ज्या पद्धतीने आपल्या झाडाची मुळं काम करतात, सफेद मुळं कुठलीही गोष्ट अपटेक करण्याची, त्याच पद्धतीने काम करतो पुष्टा. आपण एक साईडला तो पुष्टा याच्यामध्ये टाकलेला आहे की जिथं आपण बुमर टाकलेलं नाहीये, आणि दुसऱ्या साईडला पुष्टा आपण त्या द्रावणात बुडवलेलं जिथं आपण बुमर टाकलेलं आहे. तर याचा रिझल्ट बघेपर्यंत आपण अजून एक डेमो करूया, कारण की त्याला 1-2-5 सेकंद लागतील. हे पाणी आपलं आहे. आता जसं मार्केटमध्ये अनेक प्रकारचे औषधं येतात, त्याच्यामध्ये वॉटर बेस्ड औषधं काही असतात आणि काही केमिकल बेस्ड औषधं असतात. बरोबर. आता केमिकल बेस्ड म्हणजे आपण ऑइल बेस्ड औषधं जर पकडले तर ऑइल बेस्ड औषधाचं अडचण काय आहे की ते पाण्यामध्ये लवकर मिक्स होत नाही. त्यामुळे आपण कितीही चांगल्या प्रमाणात ते देण्याचा प्रयत्न केला तर फक्त पाणी झाडापर्यंत पोहोचतं, त्याचे औषधाचं मेन बेनिफिट आहे झाडापर्यंत पोहोचत नाही. आता कितीही प्रमाणात आपण पाणी मिक्स करायचा प्रयत्न केला तरी याच्यामध्ये तेलावर मिक्स होणार नाहीये, कारण की पाण्याचा सरफेस हा तेलाच्या सरफेसपेक्षा नारक आहे. तर तुम्ही आता याच्यामध्ये बुमर टाकलं तर आपण बघू शकतो की हेच जे तेल आतापर्यंत पाण्यामध्ये मिक्स होत नव्हतं हे पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं ऑइल बेस औषध जरी आपण याच्यामध्ये वापरलं तरी हे 100% रिझल्ट देणार आहे, कारण की ते पूर्ण पाण्यामध्ये मिक्स आणि डायल्यूट होऊन जाणार आहे. बरोबर. जसं आपण आता बघितलं की पाण्याचा पीएच शेतीसाठी किती महत्त्वाचा आहे आणि पाण्याच्या पीएचवर, मातीच्या पीएचवर शेती किती जास्त प्रमाणात अवलंबून आहे, तर पाण्याचा पीएच बॅलन्स असणं फार जास्त गरजेचं आहे. तर कुठल्याही प्रकारच्या खतामध्ये, कीटकनाशकामध्ये तुम्ही ज्यावेळेस बुमर टाकणार आहात त्याचा 100% रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. जिथं तुमचा कीटकनाशकाचा खर्च हा 100 पटीवर आहे किंवा 10 पटीवर आहे, तो निश्चितच अर्ध्या याच्यावर आपला खर्च येणार आहे. खताचा खर्च जो आपला वाढतोय तो अर्ध्यावर येणार आहे, कारण की हे खतं प्रॉपर प्रमाणात अपटेक होणार आहे. आता ज्यावेळेस आपण हे बघणार आहोत त्यावेळेस आपल्याला एक आयडिया येते की ह्या पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज हा झालेला नाहीये, ज्याच्यामध्ये आपण बुमर टाकलेलं नव्हतं. आणि बुमर टाकलेल्या पाण्यामध्ये जर आपण बघितलं तर हळूहळू यांनी अपटेक करायला सुरुवात केली, म्हणजे पाण्याच्या लाईन्स हे हळूहळू वरपर्यंत यायला सुरुवात झालेली आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने आपलं बुमर पाण्याचा पीएच बॅलन्स करतं, सफेद मुळांची वाढ करून ते अपटेक करायला प्रवृत्त करतं, आणि कुठल्याही प्रकारचं ऑइल बेस औषध असेल तर त्याचं 100% रिझल्ट देण्याचं काम करतं. प्लस कुठल्याही कंपनीच्या मानांकनानुसार ज्यावेळेस त्या औषधामध्ये त्याच पीएचचं पाणी जातं त्यावेळेस ते औषध 100% रिझल्ट देतं किंवा ती खात 100% रिझल्ट देते. त्याच्यामुळे आपल्या शेतीसाठी बुमर हे किती जास्त गरजेचं आहे आपण समजू शकता. तर निश्चितच आपण याचा वापर करायला अशी मी अपेक्षा बाळगतो. याच पद्धतीने आपल्या शेतीचे बरेचसे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत. 7 प्रोडक्टवर आपण काम करतो आहे, जे लागवडीपासून तर फळ हार्वेस्टिंग पर्यंत आपण त्याला वापरतो प्रत्येक वेगवेगळ्या स्टेजमध्ये. त्याची माहिती पण आपण हळूहळू घेऊयात. बुमरचा दिलेला डेमो हा तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.